रामराम मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती. आज वापस आपण माझ्याच बागेमध्ये आलेलो आहोत. जसं आपण मागच्या वेळेस माझ्या बागेमधला व्हिडिओ दाखवला होता, जिथं एक चांगल्या प्रकारे फूट कशी निघते याविषयी आपण चर्चा केली होती. मागील 10 दिवसामध्ये अनियंत्रित पाऊस झाला, त्यामुळे बरेचसे फळं जे आहेत ते वेगवेगळ्या कारणाने गळालेले आहेत. तर आपण ह्या पावसाच्या काळामध्ये जे वेगवेगळे गळीचे कारणं आहेत त्याच्यावर आपण चर्चा करूयात योगेश मस्के सरांसोबत. रामराम सर. राम राम, नमस्कार सर. आता हे मागच्या 10 दिवसापासून आपल्याकडे पाऊस चालू आहे. आपण व्यवस्थित नियोजन करून चांगली फूट काढली, फळ टिकवलं, पण शेवटच्या काळामध्ये बरीचशी गळ आपल्याला दिसते आहे. हा आपलाच बाग आहे. मागच्या वेळेस आपण व्हिडिओ काढून एक उत्कृष्ट बाग कसा असावा याविषयी शेतकऱ्यांना सांगितलं होतं. तर आज जी समस्या झाली ती पण सांगणं जरुरी आहे. तर ह्या काळामध्ये जी गळ होऊ लागली याचं काय कारण आहे सर? सततच्या पावसामुळे होणाऱ्या गळीचे जे कारण आहे ते मी 2 ते 3 वाक्यात शेतकऱ्यांना अगोदर सांगतो. सर्वात सुरुवातीला सतत जर पाऊस होत राहिला, बागेमध्ये आपल्या जर पाणी साचत असेल तर उताराच्या दिशेने दांड काढून ते पाणी बाहेर काढणं. कारण आपण पूर्वी पण एक व्हिडिओ काढलेला एक 8-10 दिवसापूर्वी की सतत पाऊस झाल्यानंतर बागेमध्ये काय कंडिशन होईल किंवा बागेत काय करायचं नियोजन ते आपण अगोदर काढला होता. पण आज जर आपण टेक्निकल व्हिडिओ काढतोय, आज जर ज्या बागेमध्ये पाणी साचत असेल त्या बागेत सगळ्यात सुरुवातीला सतत जर पाऊस चालू असेल, दररोज पाऊस होत असेल तर पाणी उताराच्या दिशेने काढून देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचसोबत मग आता ह्या बागेमध्ये सतत पाऊस चालू असल्यानंतर काय काय प्रॉब्लेम येतात, तर कुठल्या कुठल्या बुरशींचे अटॅक येतात. तर त्याच्यात सर्वात प्रथम कोलॅटोट्रिकम नावाची जी बुरशी आहे, त्याचसोबत अल्टरनेरिया, हायटोप्थोरा या बुरशींचे प्रादुर्भाव चालू होऊन जातात बागेत. त्याचसोबत त्यानंतर दुसरं जे येतं ते गळ होते बागेमध्ये, जी फळगळ होते अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे गळ होते, म्हणजे नायट्रिफिकेशनमुळे गळ होते. आणि जो तिसरा जो पॉईंट आहे तो रस शोषणारा पतंग. हा फळातला रस शोषून घेतो आणि देठाजवळ पिवळसरपणा येतो आणि 3 ते 4 दिवसामध्ये ते फळ झाडाला सोडून देतं. अशा पद्धतीने या 2-3 प्रकारामध्ये ह्या वातावरणामध्ये किंवा सततच्या पावसामध्ये गळ होते. तर मग आता याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करायची, तर सर्वप्रथम आपण पाणी काढून द्यायचं आहे. त्यानंतर जे हे बुरशीनाशक या बुरशांसाठी जी फवारण्या करायच्यात किंवा जे ड्रीपद्वारे आपल्याला नियोजन करायचं, तर सर्वप्रथम आपण ड्रीपमधून 1 लिटर ट्रायकोडर्मा प्लस 1 लिटर सुडोमोनस, 200 ग्राम गूळ आणि 200 लिटर पाण्यामध्ये ते कालवायचं आणि ते मिश्रण जमिनीतून प्रति एकरी सोडून द्यायचं. त्याचसोबत जी संयुक्त बुरशीनाशके असतात वरून त्यांची फवारणी घ्यायची. समजा रेडोमिल गोल्ड सारखी, मॅनकोझेब, मेटॅलेक्झिन जे कॉम्बिनेशन आहे, त्यासोबत एलिएट, त्यानंतर COC स्टेप्ट्रोसायक्लिन किंवा मग कार्बन डेन्झिम 50%, असे मॅनकोझेब 75%. हे बुरशीनाशकांची आलटून पालटून फवारणी घ्यायची आपल्याला. वरून खालून ड्रीपद्वारे आपल्याला ट्रायकोडर्मा, सुडोमोनस सोडायचं. याचसोबत आता जे दुसरा विषय राहिला तो अन्नद्रव्याचा, नायट्रिफिकेशनची कमी होते या काळामध्ये, कमतरता दिसते. तर त्यामध्ये आता ते नायट्रिफिकेशनची कमतरतेमुळे काय होतं, देठाजवळ पिवळसरपणा येऊन ते फळ झाडांना सोडून देतं. सर 1 मिनिट, हा मुंगी वाटतं बागेत, सोडून देतं. आता मग त्याच्यासाठी आपल्याला ती अन्नद्रव्याची कमतरता भरण्यासाठी आपल्याला काय नियोजन करायचं, तर त्याच्यामध्ये 100 लिटर पाण्यासाठी आपल्याला 1.5 ग्राम GA म्हणजे जिब्रॅलिक ॲसिड आणि 1 किलो युरिया प्लस 250 ग्राम झिंक याचं एक मिश्रण करायचं आणि त्याची फवारणी करायची. आता हा झाला नायट्रिफिकेशनचा विषय, कमी असल्यामुळे अन्नद्रव्याची कमतरता असल्यानंतर आपल्याला ती फवारणी करायची. आणि जो राहिला आपला शेवटचा पॉईंट तो म्हणजे रस शोषण करणारा पतंग. तर याच्यामुळे जी गळ होते, तर याच्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपण प्रति एकर 10 ते 12 ट्रॅप लावणं गरजेचं आहे. ते आपण वेगवेगळ्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे पाठीमागच्या. त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी लावले नसतील त्यांनी इथून पुढं लावून घ्यावं आणि ती झिकझॅक पद्धतीनं ते ट्रॅप लावा. आणि याच्यासाठी जे नियोजन राहील ते 4 नंतर, म्हणजे दुपारी 4 नंतर ज्यावेळी पतंग बागेत यायचा टाईम होऊन जातो, त्यानंतर क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन यामध्ये तुम्ही ज्युपिटर 909 सारखा पण प्रोडक्ट टाकू शकता.
याची फवारणी करायची आपल्याला दुपारी 4 नंतरच्या वेळेत. आता या ज्या पद्धती या स्टेज बाय स्टेज जर आपण केल्या तर मग आपल्या बागेत जी होणारी गळ आहे त्याच्यावर आपण मात करू शकतो, ती गळ थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि असं गळ जी झालेली आहे आता ह्या फळांमध्ये सुद्धा आता बुरशीचा समावेश आहे, तर आपण रेग्युलर याच्यामध्ये सुद्धा फवारण्या करतो. मग असं अचानक असं जास्त पावसामुळे होतं काय? हा सर, काय होतं, आपण फवारण्या वरतून करतो, पण जेव्हा जमिनीमध्ये ह्या ज्या बुरश्या असतात, या जरी जमिनीत असल्या तर काही वेळेस काय होतं, बाग क्लीन असल्यानंतर या जमिनी म्हणजे आता या बागेत बघतो आपण गवताचं जास्त प्रमाण नाही, तर ह्या जमिनीमध्ये गवत जर असतं तर त्या बुरश्या खाली राहिल्या असत्या. परंतु बागेच्या खालचा जो भाग आहे, आज तुम्हाला जे ह्या ज्या बुरशांचा प्रादुर्भाव दिसतो तो बागेच्या खालच्या बाजूला दिसतोय, बरोबर आहे का? तर मग जो खालचा भाग आहे बागेचा, तर याचं काय होतं सर, आपण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचे थेंब जमिनीवर पडतात आणि ते फळांवर उडतात. तर मग ह्या पावसाच्या पाण्यातून सुद्धा या बुरशींचा प्रादुर्भाव फळांवर होऊ शकतो. तर याच्यासाठी जी फळं आपली लागण झालेली आहे ती सर्वप्रथम आपण ती बागेतली सगळी जमा करावी आणि त्याला क्वारंटाईन करावं, म्हणजे बागेच्या बाहेर नेऊन टाकावं, त्याला ती बागेत राहू देऊ नये. नाही तर मग तो प्रादुर्भाव आपला इतर फळांना घेऊन बसणारे बागेत, त्याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. तर शेतकरी मित्रांनो, जसं मी सांगितलं की आमच्या बागेमध्ये चांगली फूट आहे. आजही जवळजवळ प्रत्येक झाडावर 500-600 फळ आहे. पण तरी मागच्या 10 दिवसामध्ये ज्यावेळेस खूप पाऊस झाला मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, तर जसं आम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना सांगतो नियंत्रण करायचं, तसं आम्ही सुद्धा प्रयत्न केले, पण तरी निसर्गासमोर आपलं एक लिमिटेशन्स असतात. तर आमच्याही बागेमध्ये काही नुकसान झालेलं आहे. तुम्ही जर खाली बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी आपण काय होतं की पाऊस ज्यावेळेस पडतो, आता आपण क्लीन केलेलं होतं, इथं कटर मारलेलं होतं, त्यामुळं ह्या जमिनीमध्ये ज्या सुप्त अवस्थेमध्ये पडलेल्या बुरश्या वगैरे असतात त्या पावसाच्या तडाख्याच्या पाण्यामुळं त्या उडून ह्या खालच्या फळांवर लागतात आणि त्यामुळं ह्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. आणि आता एवढ्या पावसाच्या काळामध्ये आपण काही फवारण्या करू शकत नाही पाणी असल्यामुळं. जोपर्यंत वापसा होत नाही तोपर्यंत पुढचे नियोजन होत नाहीत. पण सर, ज्यांना शक्य आहे त्यांनी ज्यावेळेस चालता येईल बागेमध्ये त्यावेळेस हे सगळे नियंत्रण करायला पाहिजे. हो, वापसा कंडिशन झाल्यानंतरच हे नियंत्रण व्हायला पाहिजे. याच सोबत सर अजून एक आपण प्रिव्हेंटिव्ह मेसेज शेतकऱ्यांना देऊ शकतो या व्हिडिओमधून, तो म्हणजे येणाऱ्या काळात आता हा बहार आपला निघून गेल्यानंतर जो नंतरच्या बहाराचं आपलं नियोजन राहील, त्यावेळी आपल्या बागेमध्ये ज्या जमिनी लगतच्या फाट्या आहे, ज्या जमिनी लगतच्या फांद्या जमिनीकडे चालल्या, त्यांची थोडी छाटणी करून घ्यावी. बागेला आपल्या थोडंसं उंच करावं, म्हणजे वरती उचलावं, जेणेकरून बागेमध्ये हवा खेळती राहील आणि या ज्या जमिनीत पडलेल्या बुरश्या आहे हे सुप्त अवस्थेतले किंवा मग हे जे सतत असा पडणाऱ्या पावसामुळं ही जी लागण होणार आहे ती कमी प्रमाणात राहणार. याचसोबत शेतकरी मित्रांनो, जे आपण नंतर जे क्लोरोपायरिफॉसची वगैरे जे फवारणी किंवा बुरशीनाशकांची फवारणी घेणार आहे, ती फवारणी आपण खोडापर्यंत घेतली तर अजून उत्तम राहील. या बागेच्या भागामध्ये जरी ती फवारणी झाली, जे आपण बुरशीनाशक सुचवले व्हिडिओमध्ये, ते जर बागेच्या भागामध्ये जर पडले, ट्रायकोसुडो तर चाललंच आपलं, पण ती जर पडले तर अजून आपल्याला एक चांगले रिझल्ट त्या याच्यामधून मिळतील. तरी शेतकऱ्यांनी ज्यांचं थोडंफार नुकसान ह्या परिस्थितीमुळे झालेलं आहे त्यांनी जास्त चिंता करायची गरज नाही. कारण आता फळ संख्या जर कमी झाली तर मार्केटमध्ये आवक कमी होते आणि भाव वाढतात. त्यामुळे चिंता करू नका. जेवढं नुकसान तुमचं खाली झालेलं आहे तेवढं नुकसान बाजारभाव वाढल्यामुळं शेतकऱ्याचं भरून निघतं. तर आश्वस्त राहा, सगळ्यांना व्यवस्थित भाव मिळून जातील. आता दसऱ्याचा टाइम सुरू झालेला आहे. दसरा दिवाळी ह्या काळामध्ये चांगले मार्केट भाव मिळतील याची आशा सगळ्यांना ठेवायला पाहिजे. आणि त्याचसोबत दिलेले शेड्यूल येणाऱ्या काळामध्ये फॉलोअप करा. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असले किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही चुकीचं वाटत असलं तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. कुठं अडचण येत असली तर कमेंटमध्ये कळवा. आम्ही तुमच्यासाठी नेहमी हजर आहे. आणि बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर विश्रांतीतले कामं करणं लवकरात लवकर सुरू करा, जेणेकरून तुमचा पुढच्या वर्षीचा जो आंबे बहार आहे तो योग्य पद्धतीने फुटेल. धन्यवाद. धन्यवाद सर.